एक माणूस पैसे देत नाही समोरून 10,000 रुपये अडकते येतात. कशासाठी दिलते तुम्ही? काम केलं त्याच्या कॅटरिंगचं, ते पैसे देत नाही. अच्छा, किती महिने काम केलं? 3 महिने. 3 महिने. महिना किती ठरला होता? महिना किती नाही, ते 15 दिवसात पेमेंट राहते. 25 दिवस काम झालं. अच्छा. दर 15 दिवसात पेमेंट राहते. 25 दिवस कामात ते 10,000 रुपये झाले तर त्यांना पैसे देणार म्हणते. अच्छा अच्छा. मी गेलतो तिथं चौकीमध्ये एकदा, पैसे देत नाही म्हणून. तर ते म्हणलं मग आता चौकीत गेलास म्हणलं त्याला पैसेच नाहीत म्हणलं, पैसे देत नाही म्हणलं. मग त्याला बोलता का म्हणलं तुम्ही? नंबर पण माझा ब्लॉक केले, समजा ती केले. अच्छा. मी आलो गावाकडे. समोरचा व्यक्ती कुठला आहे? ते पुण्यातला आहे, कात्रजमध्ये राहते. अच्छा. आणि तुम्ही? मी लातूरचा आहे. तुम्ही लातूर मधून पुण्यामध्ये गेलतात का कामासाठी? कामासाठी गेलतो. अच्छा अच्छा. नाव काय समोरच्या व्यक्तीचं? माझं? समोरच्या व्यक्तीचं? ऋषी शिंदे. अच्छा. आणि तुमचं? राम शिंदे. ठीक आहे, मला त्याचा नंबर व्हॉट्सअप करा, बोलतो मी त्याला. माझ्याकडून जेवढी हेल्प होते का तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. माझ्याकडून जेवढी हेल्प होते तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला. नंबर मला व्हॉट्सअप करा त्यांचा. बरं, लगेच करतो. रेकॉर्डिंग पाठवा मला काय बोलते ते. हो चालेल. करतो लगेच सेंड. हो लगेच बोला सर. हो हो. हॅलो. ऋषी शिंदे बोलताय का? कोण बोलताय? विशाल भंडारे बोलतो, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. काय? विशाल भंडारे बोलतो म्हटलं, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. ते आपल्याकडे कंप्लेंट आली आहे, राम शिंदे. त्याचं काय? तो लातूरचा मुलगा आहे ना? त्याने तुमच्याकडे किती दिवस काम केलं? 25 दिवस काम केलं का? नाही. मग किती दिवस केलं? 15 दिवस. अच्छा. मग ते 15 दिवसाचे पेमेंटचा काय विषय त्याच्या? त्याला देत होतो पैसे, त्याला घ्यायचे नव्हते पैसे. अच्छा. काय बोलला तू? त्याला म्हणलं आता बाकीच्या पोरांना सगळ्यांना बी पेमेंट करत होतो ना मी संध्याकाळी, बाकी सगळ्यांचे पेमेंट केले. हा गेला चौकीमध्ये कंप्लेंट टाकायला. त्याला सरळ बोललो मी, बाळा तू चौकीत कंप्लेंट टाकली तुला पैसे देणार नाही म्हणलं मी. तू जाऊ नको म्हणलं, उगाच संध्याकाळपर्यंत तुला बिल करतो म्हणलं मी. तो गेला, मला बोलतोय असं तसं, शिवाय द्यायला लागला तिकडून. त्या गोष्टी करायला लागला, माझं असं आहे, माझं तसं हे ते. मग त्याला सरळ बोललं, तू कंप्लेंट टाकली म्हणलं, आता तू कुणाला पण सांग म्हणलं, पैसे नाही देत म्हणलं तुला आता मी. आणि देणार तुला पैसे मी थोडे थोडे करून देणार म्हणलं तुला ही गोष्ट करायची गरज नव्हती. तुम्हाला वाटतं तर आपले रूमच्या पोरांना विचारून घ्या तुम्ही, त्याच्याकडे नंबर असेल रूमच्या पोरांचा, त्याला फोन लावून तुम्ही विचारून घ्या कन्फर्म करून. मी काही पैसे ठेवत नाही कोणाचे कामगार लोकांचे, त्या गोष्ट मला आवडत नाही. लातूर मधून कामाला आलता, झाली असेल काहीतरी चुकी कामाला. त्याला विचारा ना तुम्ही एकदा, इथून मागचे पैसे ठेवलेत का तुझ्या मानावर कधी? ठेवले माझ्याकडून. इथून मागचे त्याला सांगा, त्याला पाहिजे तेव्हा ऍडव्हान्स द्यायचो, पाहिजे तेव्हा पैसे द्यायचो. कामावर त्याच्या कंप्लेंट द्यायच्या एवढ्या, कामावर इकडे तिकडे जाऊन बसायचा, हे करायचा, भांडणं करायचं कामावर. ठीक आहे, सगळ्या गोष्टी समजून घेतले त्याला काम सुद्धा लावत नव्हतं त्या ठिकाणी. मुकादम लोक केटरिंग लाईन शेवटी वेटर लाईन आहे ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित काम केलं तर थांबवतात पोराला. आता याची राहण्याची सोय माझ्याकडे, त्या गोष्टी माझ्याकडे आहे त्याच्या. तेवढं त्याला एवढं करून या गोष्टी करायची गरज होती का त्याला? काय राहिले त्याचं पेमेंट तेवढं करून टाका. काय करणार त्याला पैसे देणार मी, आता नाही की द्यायचे नाहीत पैसे, देणार त्याला पैसे मी. पण हे ज्या गोष्टी केल्या त्याच्यामुळे त्याला थोडं थांबून पैसे देणार आहे त्याला. तरी 2 दिवस 3 दिवस महिनाभर. आता पैसे आलते माझ्याकडे, बिल आलते माझ्याकडं, तसं पित्रपात्र चालू झालं नाही, पित्रपाठ चालू झाले सध्या तर. बरोबर. त्याच्यामुळे काय हे झालंय थोडंसं. महाराज लोक गावाला गेले, कोण कुठे गेले, कोण कुठे गेले. बाकीचे पोरांचे पैसे आले सगळ्यांना वाटून टाकले पैसे मी, बिल आलेले माझ्याकडं. सध्याचं काही नाही तर त्याला म्हण थांब थोडे दिवस मानव याला आता. चालतंय, लवकरच्या लवकर करा मग त्यांचं. त्यांना मी सांगतो 5-6 दिवसात देतो बोलतो. चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही. थांबायचं सांगा, त्यांनी ज्या गोष्टी केल्यात ना नव्हत्या करायला पाहिजे. मला काही तरी पैसे बुडवायचे नाहीत. मी त्याला मत म्हणतोय पैसे नाही देणार, त्यांनी ह्याला फोन करतोय, त्याला फोन करतोय, पोरांकडून फोन करतोय. पैसे करणार काय त्याचे मी, तर त्या अर्थ आहे का त्या गोष्टीमध्ये? काय मजा नाही. बरोबर आहे ना. चालतं, मी समजून सांगतो त्या मुलाला. त्याला समजून सांगा, त्याला फक्त मानव बाळा तुझी कंप्लेंट केली ना, ती करायला नव्हती पाहिजे मानव. की त्यांनी त्याला एवढंच विचारा तुझ्या इथं, त्याला एवढंच विचारा तुझ्या इथून मागं किती पैसे ठेवले त्यांनी आणि तुला कधी पैसे नाही दिले. अच्छा. आणि पैसे तुला कशामुळे दिले नाही तर
हे पण त्याला विचारा आता तुम्ही, हे कारण विचारा फक्त. हो चालते, सांगतो मी त्याला समजून सांगतो.